किती पैसा होता आणि आपला लावू. आता तर अजून भुयारी गटरची सीओ साहेबांनी सांगितलं तसाच विषय आहे. भुयारी गटरचा जर आला असतं तर 70 कोटीचं भुयारीची ऑर्डर रेडी आहे माझ्याकडे. 70 कोटी रुपयाच्या भुयारी गटारे या नशिराबादमध्ये मला बनवायच्या आहे आणि ते मी मंजूर करणार आणि काम करणार. आम्ही आता नुसती मागच्या काळामध्ये गाडी घेऊन दिली या फायर फायटरची गाडी. मात्र ते फायर फायटरला तिथे ठेवायला लागेल, तिथे मशीन लागेल. 1 कोटी रुपये आपण त्या मशिनी करता आणि तिथले गाडी ठेवण्याकरता मंजूर केले आहे. हे आपण बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष देतोय. नगर परिषदेचं बिल्डिंगचं काम सुरू आहे, दवाखान्याचं काम पूर्णत्वास आलेलं आहे, ते काम सुरू झालेलं आहे. आणि एवढंच नाही तर व्यक्तिगत लाभाच्या गोष्टी. आज 500 लोकांना आम्ही या ठिकाणी 5,000 रुपयाचं साहित्य, 10,000 रुपयाची भांडी, विमा, मुलीचं लग्न असेल तर 50,000 या पद्धतीचं साहित्य आम्ही महिलांना देतो आहे. हे आजपर्यंत कोणाच्या डोक्यात का नाही आलं? व्यक्तिगत लाभ त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे आहे, हिंदू आहे, मुसलमान आहे, बौद्ध आहे. तर आम्ही हा विचार कधी केलत नाही. आम्ही हा विचार करतोय की जो गरीब आहे, गरजू आहे, तो कोण जातीचा आहे, कोण धर्माचं आपल्याला घेणं देणं नाही. आपलं काम आहे आलेल्या माणसाचं काम करायचं. प्रत्येक माणूस मंदिर मस्जिद मध्ये जातो, देवाला प्रार्थना करतो, कोणी नमाज पडतो आणि हेच सांगतो की आमचं भलं कर. कोणाचं भलं होतं, कोणाचं भलं होत नाही. मग आपण देवावर कधी रुसत नाही. तर आमचं म्हणणं तेच आहे की आम्ही आमच्या पद्धतीने काम करत असतो. कोणाचं काम हो नको हो, जेवढं करता येईल तेवढं आम्ही करत असतो. पण लोक आमच्यावर रुसत नाही, लोक आमच्यावर रागवत नाही. पण आम्ही या नशिराबाद करता जे प्रेम धरणगाव नगरपालिकेला करतोय तेच प्रेम नशिराबाद करता करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. फक्त कमी याच्यामध्ये मी पडतो की मला महिन्यातून 20 दिवस मुंबई राहावं लागतं. कारण की 4 आठवड्यात 4 कॅबिनेट असतात. जायला 1 दिवस, यायला 1 दिवस, कॅबिनेटचा 1 दिवस आणि 1 दिवस मंत्रालयीन कामाचा 4 दिवस गेले. मग 20 दिवस आरामशीर जातात. मग माझं येणं जाणं थोडं कमी होतं. आता ते आहे रे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी, उनको कोई धंदा नहीं अभी, मरने के पहले आ जाते. अभी तो मरने के भाई कोई आ गया मैं. म्हणजे त्याला काहीच काम धंदा राहिला नाही. फक्त तेवढी सहानुभूती मिळवण्याचं काम सुरू आहे आता आपल्या नशिराबादमध्ये. बाकी दुसरं काम नाही आहे. जेव्हा लेखाजोखा ते मांडू शकत नाही. आणि त्यांचे काही जे लोक इथं काम करतायत त्यांचं काम आहे आम्ही जे काम करतो त्याच्यामध्ये पाय अडवायचा. अरे तुम्ही किती पाय अडवा, तुमचा पाय तुडवून काम करणारे लोक आहेत आम्ही. तुम्ही किती अडवा. राजकारणामध्ये राजकारण करायला पाहिजे, विकासाचं राजकारण केलं पाहिजे. शिक्षक नेहमी सांगतात, उदाहरण देतात शाळेमध्ये की एका मुलाने म्हणले रेष मारली. एका मुलाला सांगितलं की ही रेष तू पुसून कशी मोठी करणार, तू याच्यापेक्षा मोठी रेष मारून दाखव. तर त्यांनी ती रेष पुसली नाही, त्याच्यापेक्षा मोठी रेष काढली. तर आमचं म्हणणं तेच आहे, तुम्ही आमच्यावर टीका करू नका. आम्ही 2 रुपयाचे कामं करतो, तुम्ही 4 रुपयाचे कामं करा. आम्ही 50 रेशन कार्ड देतो, तुम्ही 100 रेशन कार्ड द्या. आम्ही आमच्या महिला भगिनींना पेट्या देतोय, तुम्ही 4 पेट्या द्या. अरे आम्ही अपंगांना सायकली वाटल्या. कोणत्या सायकली वाटल्या? ई सायकली. मला वाटतं नशिराबादमध्ये आल्या. काही लोक ते प्रतिक्रिया अशी आहे लालचे भाऊ दोन्ही पाय गेलेले, तो कंबर घसडून जास्तीत जास्त इथून तिथपर्यंत जाऊ शकतो. गावात नेऊ शकत, रोडावर नेऊ शकत. उचलून घरचा माणूस नाना भाऊ त्याला इथे कोणी आणू शकत नाही. सायकल दिल्यावर तो माणूस कमीत कमी गावात फिरायला लागला. काही लोक त्याच्यावर धंदा करायला लागले, कोणी दूध विकतंय. अशा 500 सायकली दिल्या आम्ही. एका सायकलीची किंमत 42,000 आहे. 2.5 कोटी रुपयाच्या सायकली या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये अपंगांना दिल्या. त्याच्यामध्ये असं विचारलं नाही हा कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे. आणि आज सांगायला अभिमान वाटेल आम्ही याच्यावर पण लक्ष ठेवू नये. आता झटका मशीन लय मागणी होती आपल्या तालुक्यात. नीलगाई येते, वो डुक्कर येतं, रानडुक्कर येतं. ते गावातूनच जातं. ते तिकडे गेलं का रानडुक्कर होऊन जाते, जंगली डुक्कर. आज तर ते गावाच्यात, पण ते त्याची बदली होते मग गावातून जंगलात. ती बदली झाली की ते झालं, ते रानडुक्कर झालं. पण ते लहान लहान पिकं संपवून टाकतं आपलं. तर आता आपण शेतकऱ्यांकरता 1000 झटका मशीन जळगाव ग्रामीण मंदार मंजूर केले मोफत. एक झटका मशीन घ्यायचं असेल तर 8 ते 9 हजार रुपये लागतात, 10,000 रुपये लागतात. हे बारका कोण पाहतं. रोड होते, गटार होते, पण माणसाला कसं वाटतं मला पेटी दिली हो.
माझं रेशन कार्ड केलं, माझा पगार चालू केला. गरीबाला काय पाहिजे असतं, त्याचे छोटंसं काम केलं तर तो आयुष्यभर या गोष्टी लक्षात ठेवतो. आणि हे छोटे छोटे कामं आम्ही रस्त्यांचे करतोय, गटारीचं करतोय, पाण्याचं करतोय, पण या कामांकडेही आमचं लक्ष आहे. कोणाला रेशन कार्ड पाहिजे, कोणाला साहित्य पाहिजे, कोणाला झटका मशीन पाहिजे, कोणाला सायकल पाहिजे, कीर्तनकारांना भजनी साहित्य पाहिजे. हे बारके बारके कामं, याच्यावर सुद्धा आमचं लक्ष ठेवणं आहे आणि आम्ही ते कामं करतोय. त्यामुळे आता विरोधकांचं कामच आहे टीका करणं. आम्ही त्यांच्यावर बिलकुल टीका करण्याची आमची मानसिकता नाही. फक्त काम करायचं, कामाच्या भरोश्यावर लोकांकडे जायचं. आणि मला खात्री आहे की आता लोकप्रतिनिधींपेक्षा जनता हुशार झाली आहे. काम करणारा माणूस असता त्याला लोक सालदारी लावतात. जर तू जास्त पड्या मारत असेल कामामध्ये, 365 दिवस म्हणून 50 दिवस कामाला येत नसेल तर मालक दुसऱ्या वर्षी तर कामाला ठेवत नाही. तसं मी तुमचा सालदार आहे, मी पड्या मारत नाही, मी तुमचा माल चोरत नाही. मी पूर्ण जेवढा गल्ला आहे तेवढा गल्ला देण्याचा तुम्हाला प्रयत्न करत असतो. आणि मला खात्री आहे की लोक त्या बाबतीमध्ये पूर्णपणे हुशार आहेत. भवानी मातेचं मंदिराकरता मागणी आली, 50 लाख रुपये आपण जागेवर मंजूर करून दिले. झिपुरांनांचं काम आहे, मंजूर करून दिले. चहा बिनादारी, त्यांनी सांगितलं कब्रस्तान पाहिजे, आपण कब्रस्तान देण्याचा प्रयत्न केला. मुस्लिम वस्त्यांमध्ये पेवर ब्लॉकची कामं चालू आहेत. म्हणजे असं काही नाही आहे. आता जे मला बोलतात त्यांना विचारतो का बाबा त्याच्यावरून काय लालचंद भाऊ आणि विकासच वापरणार आहे का त्याच्यावर? शिवसेना भाजपवाले जाणार नाही पेवर ब्लॉकवर, तुम्ही जाणार नाही, तुम्ही पाय ठेवणार नाही. काँग्रेस राष्ट्रवादीवाले तुम्ही जाणार नाही त्याच्यावरून. अरे आम्ही जे करतोय ते लोकांकरता करतोय, तुमच्याकरताही करतोय. तुम्ही आम्हाला सहकार्य केलं पाहिजे, तुम्ही आम्हाला विरोध करताय. आणि मला खात्री आहे की ही कामं केल्यानंतर लोक विसरणारे लोक नाही आहेत. हे नशिराबाद शहर मी शपथ घेतलेली आहे. पूर्वी आलेला माणूस आणि 1 वर्षानंतर जो माणूस गावामध्ये येईल तर त्यांनी डोक्यावर हात ठेवून म्हणलं पाहिजे की यास हेच खरं नशिराबाद आहे की जे पहिल्यापेक्षा बदलून गेलेलं आहे. एक प्रवेशद्वार पण आपण मंजूर केला. आता 60 लाख रुपयाचा प्रवेशद्वार या ठिकाणी मंजूर केलेला आहे. सुंदर पद्धती. मी धरणगावला 3 प्रवेशद्वार मंजूर केले. तिघ साईडला चोपड्या रस्त्याकडून येणारं पूर्ण झालं. जगनाडे महाराजांचं नाव आम्ही त्याला दिलं. जळगावकडून येणाऱ्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं आणि एरंडोल करून येणाऱ्याला महात्मा फुलेंचं नाव दिलं. एक एक गेट आमचं तिथं 50-50 लाख रुपयाचं उभं राहिलं. म्हणजे आम्ही ही छोटी छोटी कामं आणि मोठी मोठी कामं सगळं करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. आजूबाजूचे रस्ते आपण बघून घ्या. पेडीमध्ये कधी बस गेली नव्हती, ती आमच्या काळात गेली. पेडी आणि निमगाव गावामध्ये आपण पाहिलं असेल रस्ता नव्हता आजपर्यंत, तो रस्ता करण्याचा आम्ही प्रयत्न केला. म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की शेत रस्ते असतील, गाव जोडणारे रस्ते असतील, गावाच्या अंतर्गत रस्ते असतील, सामाजिक सभागृह असतील. आता मी तर लालचंद भाऊ आणि या सगळ्या टीमला सांगितलं की तुम्ही फक्त असं करू नका, समाजाच्या जागा द्या. आता आपण धरणगावला सुद्धा 4 समाजांना समाज मंदिर दिलंय. तुमच्या गावात सुद्धा आपण मुस्लिम लोकांना एक शादीखाना दिलाय. तसं धरणगावला सुद्धा आपण पाटील समाजाला 50 लाख रुपये कालच मंजूर केले. माळी समाजाला 50 लाख रुपये, तेली समाजाला 50 लाख रुपये, 35 लाख रुपये कुंभार समाजाला दिले. तर असे काही असतील आपण तर ते पुढच्या टप्प्यामध्ये मला जर यादी दिली तर 3 महिन्यांनी जेव्हा आपण इथे येऊ तेव्हा हे कामं चालू असतील. आणि तेव्हा 8-10 समाजाचे समाज मंदिर याचं भूमिपूजन सुद्धा आपण जोरदार करू. ही कामं करण्याकरता आपण या ठिकाणी निवडून आलेले आहोत. आणि मंत्रीपदाचा फायदा जर आपण घेतला नाही तर आपल्यासारखा वेडा माणूस कोणी नाही. जिसके घर पे शादी होती थोड़ा सा सालवन बाजू में निकाल ही लेता है ना आदमी, बराबर आहे की थोडे पीस बाजू में निकाल लेता है. तो ज्याच्या गाडी पंगत असते थोडी गरम गरम पट्टी वांग्याची भाजी आपण बाजूला ठेवून घेतो. जाऊ दे भाऊ आपलं तरणाचं बाजूला काढून घे. मी पण स्वार्थी माणूस आहे ना. पालकमंत्री जरी राहिला तर जिल्ह्याला पहिले देण्याच्या पहिले थोडा माल जास्त आपल्या मतदारसंघामध्ये घेतलं तर काय वाईट आहे. आणि ते केलं नाही तर मग माझ्यासारखा वेडा माणूस कोणी नाही. म्हणून पैशांची कुठेच आम्ही कमतरता पडू देत नाही. आणि खरंच निलेश भाऊंनी सांगितल्याप्रमाणे नशिराबादमध्ये सगळेजण समंजसपणे काम करण्याकरता या ठिकाणी प्रयत्न करत असतात. आणि त्याचीच फलश्रुती म्हणून आज ही विकास कामं आपल्या नजरेच्या समोर आम्ही ठेवली आहेत. आपले सीसी कॅमेरे पूर्ण बंद होते, 20 पासून डायरेक्ट बंद. 40 सीसी कॅमेरे
ते आता आपण चालू करतोय. म्हणजे पीआय साहेबाला माहित पडेल की कोणाची गाडी कोणी ठोकली. लोक खोटं बोलतात पोलीस चौकीमध्ये येऊन. रात्री कोण चोरी करायला गेला सब दिखेगा उसमें. अभी कोण बारापिटी केली. म्हणजे ते 40 कॅमेरे अशा ठिकाणी बसवतोय आपण की गुन्हेगार पकडण्यामध्ये आणि भानगड संपवण्यामध्ये सगळ्यात जास्त फायदा पोलीस डिपार्टमेंटला या ठिकाणी होऊ शकेल. आपण पोलीस डिपार्टमेंटचे पण आज वॉल कंपाऊंडचं काम चालू केलंय. आज सकाळी पाळती गावामध्ये पोलीस स्टेशनच्या बिल्डिंग करता 4.5 कोटी रुपयाचं आपण भूमिपूजन केलं. रामानंद पोलीस स्टेशन करता आपण 4.5 कोटी रुपये दिले. त्याचं भूमिपूजन आयजी साहेबाच्या हाताने, आपण डीआयजी साहेबाच्या हाताने, कराळे साहेबांच्या हाताने केलं. जवळपास 54 बलेरो गाड्या नव्या आपण पोलीस डिपार्टमेंटला दिल्या. 120 मोटरसायकली पोलीस डिपार्टमेंटला दिल्या. हे सगळं डीपीटीसी मधून दिलं. जळगाव शहराला महानगरपालिकेला म्हणे देता येत नाही म्हणे डीपीटीसीतून पैसे, पण मी सब तोड दिया, कानून तोड दिया. रस्ते खराब असल्यामुळे मी तो सगळं मनातलं तोडून टाकला. 120 कोटी रुपये जळगाव महापालिकेला डीपीटीसीतून देणारा पहिला पालकमंत्री आहे. आरोग्याकरता, एमएससीबी करता मला कधी आठवा ना तुम्ही. पूर्वी पण आमदार आहे, माझ्या वडिलांच्या वयाचे लोक बसलेत. आमदार कधी ट्रान्सफॉर्मर द्यायचा का हो? आता आम्ही पत्र देतो, ट्रान्सफॉर्मर भेटतं का? आम्ही 30 कोटी रुपयाचा बजेट एमएससीबी करता ठेवलाय. कोणी शेतकरी आला, 4 शेतकरी 65चा ट्रान्सफॉर्मर ते 100चा करून द्या. एका मिनिटात आम्ही पत्र दिलं, 4-5 महिन्यामध्ये त्याचं ट्रान्सफॉर्मर बदलून जातं. हे बारीक 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 गोष्टी हे लक्ष ठेवतोय. आरोग्याच्या बाईला असेल, परवाच्या दिवशी 10 अँब्युलन्स आपण डीपीटीसी मधून दिल्या. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राला अँब्युलन्स नाही, चांगल्या कंडिशन मध्ये नाही, नव्या सगळ्या फोर्स गाड्या दिल्या, फोर्स कंपनीच्या. आरएसला नव्या गाड्या पाहिजे, आरएसला गाड्या दिल्या. म्हणजे पाणी असेल, आरोग्य असेल, एमएससीबी असेल, हेच लोकांना पाहिजे. व्यक्तिगत लाभ असेल, हेच लोकांना पाहिजे. ते करण्याचा 100% आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि महिलांकरता तर आम्ही बऱ्याच योजना राबवत आहे, सरकार पण राबवत आहे. पंढरपूरला सगळ्यात जास्त गर्दी महिलांची होती यावेळेस. का? अर्ध तिकीट. अर्ध्या तिकीटमुळे तुम्ही एसटी काही सोडत नाही. आता म्हातारे माणसं सगळ्यात जास्त पंढरपूरला होते. का? प्यार का वादा 50-50. 65च्या वरती असले दोन्ही नवरा बायको, चलो पंढरपूर. 500 रुपये खिसात असले तरी पंढरपूर जाके आ गए. कारण पंढरपूरला जेवायला पैसे लागत नाही. कुठे भी भंडारा आ जाओ, खा जाओ. तिथे कोणी विचारत नाही तुम्ही कुठून आले, काय आले. भंडारा चालू असतो, लोक जेवतात. म्हणजे अशा योजना सरकारने केली. लेडकी, आपली मुलगी जन्माला आल्यानंतर लाडकी बेटी म्हणून एक योजना सरकारने चालू केली. ज्याला आता मुलगी होते, ज्या बाईला, ज्या माझ्या बहिणीला, ज्या माझ्या मुलीला, तिला मुलगी जन्माला आली की 5,000 रुपये पहिल्या वर्षी, 6,000 रुपये दुसऱ्या वर्षी, 5 वर्षाची झाली की 7,000 रुपये. जेव्हा ती मुलगी 18 वर्षाची होईल तेव्हा तिला तिच्या अकाउंटवर 1,01,000 रुपये सरकारकडनं जमा होणार आहे. आता त्याच्यामध्ये काही हिंदूंच्याच घरी जाणार आहे काही पैसे? आपकी तरफ नाही जाने वाले क्या? बौद्ध लोकांच्या घरी नाही जाणार का? ये नौटंकी है. ये सिर्फ बोलते हैं कि ये जातिवादी है, धर्मवादी है. योजना भी अनाज की हुई तो मुसलमान को भी अनाज मिल रहा है, हिंदू को भी अनाज मिल रहा है. मग असं काय म्हणलं काय? मोदी सरकारने असं म्हणलं की, देवेंद्र भाऊने असं म्हणलं की, एकनाथ शिंदेने म्हणलं की जो अपने को वोट देता है, जो अपने पार्टी का है उसके घर को ही दो. असं नाही म्हणलं कधी. जो गरीब आहे, गरीब रेषेच्या अंतर्गत येतो, त्याला सगळ्यांना मदत करा. त्यामुळे जातीवाद करणारे जे लोक आहेत त्यांनी कधी काम केलं नाही. आणि जो काम करतोय त्याला हे लोक जातीवादी म्हणतायत. मला तरी असं वाटतं का हा एकमेव असा पंतप्रधान आहे की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये प्यायच्या पाण्याकरता आम्ही एवढे पैसे का देऊ शकतोय? केंद्र सरकारचे 50%, राज्य सरकारचे 50%, 8 लाख कोटी रुपये देशामध्ये पाण्यावर खर्च करणारा पहिला पंतप्रधान आहे. आपल्याला माहिती आहे, मी फार देशाचं सांगणार नाही पण राज्याचा मंत्री म्हणून सांगतो, आपल्या राज्यामध्ये फक्त 32% लोक नळाने पाणी पित होते आतापर्यंत. फक्त 32%. 68% सार्वजनिक पाणी, विहिरीवरचं पाणी, डबक्याचं पाणी, बोरवेलचं पाणी. आणि मग स्टोनचा आजार, किडनीचा प्रॉब्लेम, पाण्यामुळे सगळे आजार होतात. आता आपण 82% कनेक्शन जोडण्याची तयारी पूर्ण केलेली आहे. येणाऱ्या वर्षभरात आपण 100% घरांना नवीन कनेक्शन देणार आहोत. म्हणजे पाण्यामुळे जे आजार होतात, पाण्यामुळे जे प्रॉब्लेम होतात ते दूर होऊ शकतात.
हे पंतप्रधानाच्या डोक्यात येतं, हे मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात येतं, आणि तरी सुद्धा तुम्ही बाकीच्या गोष्टी बोलत असाल तर या गोष्टींवर माझा विश्वास नाही. जो काम करेगा वही राज करेगा. कामच नाही करणार, नुसतं जातीवाद 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 एवढंच बोलणार, फायदा काय आहे? फिर काम करके बघा भाई, काम बी करायचं नाही, फक्त गर्दीमध्ये साप सोडला तर साप साप म्हणायचं आणि बाकीच्या गोष्टी विसरून जायच्या. मला तरी असं वाटतं की या गोष्टींवर कोणीच विश्वास ठेवण्याची अत्यावश्यक गरज नाहीये. हे गाव हे कामाच्या मागे उभं राहणारं गाव आहे, आणि काम करताना सुद्धा आमच्या सगळ्या प्रतिनिधींनी कुठलाच असा काही विचार केला नाही की या वार्डात करू नका त्या वार्डात करू. 10 प्रभाग आहे, 10 प्रभागामध्ये जिथे जिथे कामं मागितली तिथे तिथे कामं करण्याचा प्रयत्न केलाय. अजूनही मी व्यासपीठाला सांगेल, एप्रिलचा गल्ला आपल्याकडे शिल्लक आहे बरं का, पैशांची कमतरता पडणार नाही. बारक्या बारक्या गल्ल्यांमध्ये घुसून जाऊ आपण, सब पेवर चकाचक रोड करून टाकू, जेणेकरून असं कोणी म्हणायला नको की हे नशिराबाद घाण नशिराबाद आहे. चांगला नशिराबाद करायचं आहे. कोणत्याही एरियामध्ये गेला तर म्हणलं पाहिजे की यस इथं कामं झाली, आणि आम्ही कामाच्या मागे लागलेले लोक आहोत. बाकीच्या फालतू गोष्टींकडे आमचं लक्ष नाही, कोणाच्या भानगडीकडे आम्ही पडत नाही, कोणाच्या लफड्यांमध्ये आम्ही पडत नाही. काम करायचं, लोकांच्या दारावर जायचं, संपर्क ठेवायचा, बस इतकंच आमचं काम आहे. आणि मला तरी असं वाटतं की आपण सगळेजण सुज्ञ आहात, या गोष्टीला जाणून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. महिला भगिनींना खात्री देतो, यावेळेस फक्त आम्ही 500 पेट्या वाढतोय, पण आम्ही ठरवलंय एप्रिल महिन्यापर्यंत जी नोंदणी होणार आहे भाऊ, जळगाव धरणगाव तालुक्यात 5000 महिलांची आणि पुरुषांची आम्ही नोंदणी करणार आहोत, ज्याच्यामधून पेट्या वाटप होतील, ज्याच्यामध्ये तुमचं कार्ड जे आहे आभा कार्ड ते सुद्धा आम्ही घर चालू केलंय. मला वाटतं आभा कार्ड पण चालू केलंय आम्ही. आता आभा कार्ड सुद्धा फुकट देतोय आम्ही. ही पेटी घ्यायची असेल ना, एजंट फिरताना काही काही गावात 2000 रुपये लेते पेटी लेने के. माहेरची साडी जे पिक्चर पाहिला ना, तर जसं हुंडा घेतला जातो आणि ती पोरगी घेऊन जातात, तसं ही पेटी द्यायला काही काही एजंट आहेत काही गावांमध्ये, की 2000 गरीबापासून घेतात आणि मंजूर करण्याकरता प्रयत्न करतात. कधी कधी त्याच्या ते कामं होत नाही, पण इथे कोणी सांगू शकत नाही की आम्हाला ही वस्तू देताय आणि आम्ही तुम्हाला तुमच्याकडनं 2 पैसे घेतले. हे आम्ही घरपोच काम करतोय. त्यामुळे बहिणींना मी विनंती करेन, फक्त तेवढा लक्ष ठेवजा बाबा, पुढच्या काळामध्ये मी जर आपल्या निवडणुकीला उभा राहिलो तर, आणि तुम्ही माझ्या बरोबर राहिले तर मग 50% तर पक्क होऊन जाते, आणि 20% तर असे आहेत की तुमचे बोलल्यावर ते ऐकूनच घेतील तुमच्या घरामध्ये गेल्यावर. म्हणजे 70% कार्यक्रम झालाय गुलाबराव पाटलाच्या. म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे, विनोदाचा भाग सोडा, आपण महिलांकरता सशक्तीकरण करण्याकरता जे देशाचा पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे ते साकार करण्याकरता आम्ही हा प्रयत्न करत आहोत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या योजना आमच्यापर्यंत पोहोचत आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं आमचं कर्तव्य असल्यामुळे आज त्याचा प्रयोग आपल्या समोर आम्ही पूर्ण केलेला आहे. आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. नशिराबाद हे माझं गाव आहे, नशिराबाद हे आपलं गाव आहे, आणि नशिराबाद हे विकासाचं गाव करायचं याची आपण सगळेजण मिळून शपथ घेऊया, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. आदरणीय गुलाबरावजी पाटील, सर्वांना विनंती की अजून जाऊ नका. या ठिकाणी ज्या माता भगिनी आलेल्या आहेत त्यांचं गृहोपयोगी साहित्य जे आहे ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी वाटलं जाणार आहे, आणि नंतर सर्व या भगिनींना हे साहित्य वाटप केलं जाणार आहे. मी ज्या भगिनीचं नाव घेईल त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी वाटप होईल, त्यानंतर सर्व माता भगिनींना हे साहित्य वाटलं जाणार आहे. सुनीता बबन पाटील, सुनीता बबन पाटील आणि साहित्याची आणायची, खाली उभं राहूनच माता भगिनींनी थांबायचं आहे. हे साहित्य या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दिलं जाणार आहे. आदरणीय नामदार गुलाबरावजी पाटील आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते ही सर्व माता भगिनींना असलेली ही जी भेट आहे ही भेट या ठिकाणी दिली जाणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ही भेट दिली जाईल. प्रमिला सुनीता बबन पाटील, आशा योगेश
माडी, शोएब अहमद शकील अहमद, मुश्ताक मिस्त्री, महमूद शेख, सुरेखा चंद्रकांत वारके, दीक्षा वाणी, नम्रता वाणी, प्रमिला अशोक पाटील. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या माता भगिनींना हे यांचं साहित्य या ठिकाणी दिलं जाईल. त्यानंतर या ठिकाणी हे वाटप सुरू होणार आहे आणि सर्वांना हे साहित्य जे आहे हे साहित्य दिलं जाणार आहे. अतिशय मोलाची ही महाराष्ट्र शासनाची भेट आहे. महाराष्ट्र शासनाची ही योजना आहे. माता भगिनींसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेला गृहोपयोगी वस्तू या ठिकाणी दिली जाणार आहे. या एका किटमध्ये ज्या सर्व संसारासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचं या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे वितरण केलं जात आहे. सर्व माता भगिनींना विनंती आहे की आपण कृपया एका बाजूला थांबून घ्या. तुम्हाला सर्व ती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हे सर्व साहित्य जे आहे ते सर्व साहित्य या ठिकाणी वाटप केलं जाणार आहे. आजच्या या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं माननीय नामदार गुलाबरावजी पाटील त्याचबरोबर सर्व व्यासपीठावरील मान्यवर व्यक्ती या ठिकाणी उपस्थित राहिल्या. सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. माननीय नामदार गुलाबरावजी पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून हे साहित्य जे आहे हे साहित्य या माता भगिनींना दिलं जाणार आहे. सर्व माता भगिनींना विनंती आहे की आपण कृपया एका बाजूला थांबून घ्या. सर्वांना हे साहित्य जे आहे हे सर्व साहित्य या ठिकाणी दिलं जाणार आहे. एक मिनिट पुनश्च सर्व मान्यवरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. बाजूला सरकार वायर कोणती आहे माझ्या बोमची वायर कोणती एक मिनिट इकडे बघा. काढला सर परत चेतन मला जाऊ मध्ये नाही रे त्याला बुमत मागे सर एक मिनिट चेतन तू धरून घेणार चला रोल. अरे जर ना मला शूटिंग करा. रोल. एक मिनिट मागे घेते ओके. भाऊ काय सांगणार आज नशिराबाद येथे विविध विकास कामांचं भूमिपूजन आपल्या जवळपास 15 कोटी रुपयांचं भूमिपूजन आणि 2.5 कोटी रुपयाच्या कामांचं लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे. मागच्या 3 महिन्यापूर्वी जी मागणी इथे लालचंद भाऊ असतील, विकास भाऊ असतील किंवा आमच्या मंडळींनी जी मागणी केली होती गावाच्या कामांकरता ती सगळी कामं जवळपास करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे इथे पाण्याच्या योजनेलाही जवळपास 57 कोटी रुपयाची मंजुरी मिळाली आहे आणि त्याचं पाण्याचं जे आरक्षण होतं त्या आरक्षणाला सुद्धा वाघूर धरणामधून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे निश्चितपणाने नशिराबाद नगरपालिका झाल्यामुळे या ठिकाणी विविध कामं शासनाच्या मार्फत करण्याचा हा आमचा प्रयत्न यशस्वी होतो. भाऊ काल अमित शहा हे दौऱ्यावर आले होते. काल सह्याद्री येथील बैठक पार पडली. भाजपला 37 जागा, शिवसेनेला 8 जागा व अजित पवार गटाला 3 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काय मला काहीच माहिती नाही. शेवटी ही शक्यता आहे तुमच्याकडे अधिकृत असेल त्याची माहिती द्या. जिल्ह्यातील अंगणवाडी ताईंना मिळाले 4096 स्मार्ट प्लेट. महिलांची मागणी होती आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेविकांची ही मागणी होती की आम्हाला मोबाईल फोन मिळावे. तर आपल्या सरकारने या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोबाईल फोन देण्याचं या ठिकाणी वचन दिलं होतं. त्याचमुळे आज जळगाव जिल्ह्यामध्ये माझ्या सकाळी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 4000 महिलांना जवळपास मोबाईल सॅमसंगचा मोबाईल देण्यात आला. त्याच्यामध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये 50 महिलांना जिल्हा परिषदच्या सभागृहामध्ये आम्ही आज वाटप केली. भाऊ शिवसेनेची उत्तर पश्चिम मुंबई, कोल्हापूर, पालघर, हिंगोली, यवतमाळ ही जागा जाण्याची शक्यता आहे. सूत्रांची माहिती सूत्र हे पक्की देऊन तुम्ही मला आश्वासित करा की तुमचं सूत्र ही बातमी पक्की असते.
मला आठवतं की मंत्री होण्याच्या पहिले 25 वेळेस माझं सूत्र म्हणून नाव आलं होतं, पण मी मंत्री झालो नाही. नंतर कसे झाले? सूत्र नाही आलं, काम झालं.